नमस्कार, मी सुमन आलमलकर. आपण पाहत आहात न्यूज ASR. तर आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर आपल्याला बोलायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, हैदराबाद येथील एका सभेमध्ये माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी देशवासियांना, नागरिकांना एक बचतीचं आवाहन केलेलं आहे. तर आपण त्याविषयी आज बोलणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींनी देशवासियांना बचत करण्यासाठी सांगत असताना त्यांनी असंही सांगितलं की पश्चिम आशियामधील अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरुद्ध पुकारलेल्या युद्धामुळे वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झालेली आहे. इंधन वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे आपल्याला काही प्रमाणात बचत करावी लागेल असंही मोदी म्हणाले. प्राधान्याने सांगत असताना मोदीजीने सांगितलं की सोने खरेदी टाळा, म्हणजे पुढील 1 वर्षभर सोने खरेदी टाळा. सोने काही अत्यावश्यक वस्तूमध्ये आहे का हो? नाही. सोने खरेदी नाही केल्यानंतर भागत नाही का? भागतं, सगळं चालतं आपलं. म्हणून मोदीजींनी काय सांगितलं की सोने खरेदी टाळा. सोने खरेदी टाळल्यामुळं काय होईल तर परकीय चलन वाचवता येईल आपल्याला, आणि त्याच वाचवलेल्या चलनामधून आपल्याला इतर अत्यावश्यक वस्तू मागवता येतील. त्याच्या पुढं जाऊन काय म्हटले त्यांनी की पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा. पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा म्हणजे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पेट्रोलचा तुटवडा भासू शकतो पुढील काळामध्ये. कारण हे युद्ध कधी बंद होईल, कधी काय होईल काही माहीत नाही. तर त्यामुळं पुढं येणारं जे संकट आहे ते येऊ नये म्हणून बचत करा असं सांगितलं. पेट्रोल बचत करा. पेट्रोल बचत करा म्हणजे काय? शक्यतो घरून काम करा, वर्क फ्रॉम होम करा, व्हर्च्युअल मीटिंग करा. जाणं गरजेचंच असेल तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. हे काही चुकलं का? नाही, मला असं वाटत नाही की ह्याच्यात काही चुकलेलं आहे. जर कारच घेऊन जायचं असेल तुम्हाला तर कार पूल करा. पूल करा म्हणजे काय? इतरांना सोबत घेऊन जावा कारमध्ये, म्हणजे तिथंही शेवटी काय होईल माहिती का? इंधन बचत होईल. आता त्याच्यानंतर काय सांगितलं मोदीजींनी की तुम्ही खाद्यतेल टाळा. खाद्यतेल कमी करा. टाळा म्हणजे बंद करा म्हटलं त्यांनी नाही. तुम्ही जेवणच करू नका असं काही सांगितलं का? त्यांनी नाही सांगितलं. पण त्यांनी सांगितलं की जेवढं कमी खाद्यतेल वापरा किंवा बचत करा. मग बचत करा म्हणजे आता इथं कसं आहे, मोदीजींनी ह्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा बऱ्याच मार्केटमध्ये किंवा सोशल मीडियावर विपर्यास होतो. तर पाठीमागं 2 दिवसाखाली काहीतरी जितेंद्र आव्हाड साहेबांनी एक घोड्यावरच रॅली काढली. असो, आपण कुठल्या पक्षाचे नाही आहेत, आपल्याला त्याच्याशी काही देणं नाही आहे. विषय आता फक्त आहे की मोदीजींनी काय आवाहन केलं देशाला किंवा नागरिकांना काय बचत करायला सांगितलं. तर मग पेट्रोल डिझेल सांगत असताना पेट्रोल आणि डिझेलचे उत्पादन कुठं होतं बाबा? आपल्याकडे उत्पादन आहे का? बरं, आपल्याकडे मोठ्या मोठ्या विहिरी आहेत का पेट्रोल डिझेलच्या, इंधनाच्या? नाही. आपल्याला या पेट्रोल डिझेल, खात, सोनं या गोष्टी आहे ना बाहेर देशाहून किंवा इतर देशावर याच्यासाठी आपल्याला अवलंबून राहावं लागतं. मग आता त्याच्यातल्या अत्यावश्यक वस्तू कुठल्या आहेत आपल्याला? पेट्रोल, डिझेल, इंधन किंवा खत. कारण आपला भारतीय देश हा कृषीप्रधान आहे. याच्या देशाचं मुख्य उत्पादन कुठं आहे आपलं? तर कृषीमधून येणार आहे. खाद्य, अन्नधान्य निर्मिती कुठून होते? तर शेतामधून होते. बस जर शेतीला जर खात टाकलं नाही किंवा खतं दिली नाही तर काय होईल? उत्पादन घट होईल. म्हणजे परत पुन्हा कशावर परिणाम होईल? आपल्या अन्नधान्यावर परिणाम होईल, म्हणजे परत खायचे वांदे. मग हे सगळं करण्यापेक्षा मोदीजींनी आधीच सावधान केलं. तर मला एक उदाहरण आठवते, मी एक सांगते उदाहरण. पावसाळ्यामध्ये आपण काय करतो? सांडपाण्याचा निचरा करून देतो, पाणी साठू देत नाही, मच्छर त्याच्यावर बसू देत नाही, किंवा पाणी उकळून पितो, किंवा पावसात भिजत नाही, ओले कपडे घालत नाही, बरोबर की नाही? हे सगळं आपण काय करतो? प्रिकॉशन घेतो, प्राथमिक उपचार करतो की बाबा आपण आजारी पडू नये, बरोबर की नाही? आजारी पडून आपल्याला त्रास होणार, परत पैसा जाणार, ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास न होता जर प्रथम उपचार केले आपण तर अशाच पद्धतीनं मोदीजींनी हे सांगितले बाबा देशाला पुढं सगळं इंधन आणि खताचा तुटवडा भासून पूर्णपणे बंद पडण्यापेक्षा जर आताच आपण जपून वापरलं तर त्याचा आणखीन काही दिवस आपल्याला वापर करता येईल, बरोबर आहे की नाही? अत्यावश्यक वस्तू ह्या तर आपल्याला मागवणं आहे. मग त्याच्यासाठी जर आपण चलन वाचवून ठेवलं, परकीय चलन वाचवून ठेवलं तर मग आपल्याला त्या अत्यावश्यक वस्तू खरेदी करता येतील आणि जेणेकरून आपलं जीवन हे विस्कळीत होणार नाही. हा त्यामागचा मोदीजींचा हेतू होता, मुख्य विषय होता. पण त्याचा अपरिहास झालेला आहे. तरी काही असो, पण मोदीजींनी सांगितलेल्या मला असं वाटतं की प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपलं कर्तव्य किंवा आपली देशभक्ती आता देशासाठी मरणे म्हणजेच देशभक्ती असते का? नाही. देशासाठी मरणे केवळ देशभक्ती नाही, तर देशासाठी चांगलं राहणं, देशासाठी चांगलं जगणं,
व्यवस्थित राहणं हे सुद्धा एक देशभक्ती आहे. पूर्वी काळात काय व्हायचं माहिती आहे का, पूर्वी देशावर जर संकट आलं तर पूर्वी काय करायचे लोक की आपलं सोनं नाणं जे काही असेल ते दान करायचे. पण मोदीजी आता आपल्याला दान मागतात का? नाही, मोदीजी आपल्याला दान मागत नाहीत. त्यांनी काय सांगितलं आहे की तुम्ही पुढील 1 वर्षभर बरं आजीवन तुम्ही खरेदी करू नका असं काही म्हटलं आहे का? नाही, पुढील 1 वर्ष सोने टाळा असं काय म्हटलं त्यांनी, पुढील 1 वर्ष सोने टाळा. मग याच्यात खूप काही असं आहे का की बाबा आमच्या जगण्यावर निर्बंध आले किंवा आम्ही जगायचं का नाही हे मोदीजीने ठरवायचं का, आम्ही तेल खायचं का नाही. आता खाद्यतेल आपल्या भारतामध्ये खाद्यतेल निर्मिती होते, पण ते आपल्याला पुरते का? नाही. तर आपण कमी पडल्यानंतर काय करतो, बाहेरून आयात करतो ना. मग बाहेरून आयात करत असताना जर आपण आपल्या देशात निर्मिती झालेलं खाद्यतेल जर आपण जपून वापरलं तर ते आपल्या देशातलं आपल्याला पुरेल. म्हणजे आपल्याला बाहेरून मागवायची गरज लागेल का? नाही. तर मग आपण या एका कारणामुळं की पुढं चालून मोठं संकट येऊ नये त्याच्यासाठी एक पूर्वकाळजी म्हणून मोदीजींनी जे देशाला आव्हान केलेलं आहे, मला असं वाटत नाही की त्यामध्ये काही गैर आहे. बाकी आजच्या दिवशी एवढंच. धन्यवाद.